तुमच्यात टॅलेंट आहे, तुमच्यात क्षमता आहे, तुमच्याकडे स्वप्नही आहे. पण एकच गोष्ट तुम्हाला मागे खेचते, स्वतःवरचा कमी विश्वास. कधी तुम्ही असं म्हणता का, माझ्याकडून होणार नाही, मी इतका कॅपेबल नाही, लोक काय म्हणतील, मी प्रयत्न केला आणि फेल झालो तर? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या जबरदस्त पुस्तकाची बुक समरी. त्याचं नाव आहे बिलीव्ह इन युअरसेल्फ. हे पुस्तक तुम्हाला एक पॉवरफुल गोष्ट शिकवतं. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता, त्या क्षणी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनल टॉक विथ पुस्तकमध्ये. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या प्रेरणादायी पुस्तकाबद्दल, बिलीव्ह इन युअरसेल्फ. जर तुम्ही द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड बद्दल ऐकलं असेल, तर डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं नाव तुम्हाला नक्की माहीत असेल. हे पुस्तक आपल्याला शिकवतं स्वतःवर विश्वास का महत्वाचा आहे, निगेटिव्ह थिंकिंग आपल्याला कसं थांबवते, सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, पॉझिटिव्ह सेल्फ बिलीफ कसा डेव्हलप करायचा आणि जीवनात सक्सेस, पीस आणि कॉन्फिडन्स कसा आणायचा. त्या संपूर्ण पुस्तकाचा कोर मेसेज एकदम सिंपल आहे. तुम्ही स्वतःबद्दल जे मानता तेच तुमचं आयुष्य बनवतं. जर तुम्ही सतत म्हणत असाल, मी नाही करू शकत, मी अनलकी आहे, माझ्यात काही स्पेशलच नाही, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तेच खरं मानायला लागतं. पण जर तुम्ही म्हणायला लागलात, मी शिकू शकतो, मी बदलू शकतो, मी यशस्वी होऊ शकतो, तर हळूहळू तुमचं मन, तुमची कृती आणि तुमचं आयुष्य बदलायला लागतं. लेसन पहिला, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तर तो तुमच्या आत आहे. या पुस्तकातील पहिला मोठा लेसन म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा बाहेरचे लोक नसतात, तर तो असतो आपल्या मनातला सेल्फ डाऊट. आपण अनेकदा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, सपोर्ट नाही, कनेक्शन्स नाहीत, लक नाही. पण लेखक सांगतात, तुम्हाला आधी बाहेरची परिस्थिती थांबवत नाही, तुम्हाला आधी थांबवतं तुमचं स्वतःबद्दलचं चुकीचं मत. हे आता आपण एका सिंपल एक्झाम्पल सह समजू. दोन लोकांकडे सारखीच संधी आहे. पहिला म्हणतो, मी ट्राय करतो, शिकेन, चुकलो तरी परत उभा राहील. पण दुसरा म्हणतो, माझ्याकडून होणार नाही, लोक हसतील. दोघांकडे सेम ऑपॉर्च्युनिटी आहे, पण रिझल्ट वेगळा आहे, कारण त्यांचा बिलीफ वेगळा आहे. तुमचं फ्युचर तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमच्या सेल्फ बिलीफवर जास्त अवलंबून असतं. लेसन दुसरा, सबकॉन्शियस माइंड तुमचं ऐकत असतं. डॉक्टर जोसेफ मर्फी यांची एक पॉवरफुल कन्सेप्ट आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या रिपीटेड थॉट्सला खरं मानतं. म्हणजेच तुम्ही रोज जर स्वतःला म्हणत असाल, मी वीक आहे, मी फेल होणार, मी लोकांसमोर बोलू शकत नाही, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या विश्वानुसार तुमचं बिहेवियर तयार करतं. जर तुम्ही इंटरव्ह्यू आधीच ठरवलं, मी घाबरणारच, तर तुमचा आवाज थरथरेल, कॉन्फिडन्स कमी होईल, बॉडी लँग्वेज वीक होईल. पण जर तुम्ही स्वतःला शांतपणे सांगितलं, मी प्रिपेअर्ड आहे, मी क्लिअर बोलू शकतो, मी शांत आहे, तर काय होतं, तर शरीर रिलॅक्स होतं, मन स्टेबल होतं, कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होतो. माइंड आधी जिंकतं, मग जिंकते लाईफ. तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच तुमचं सबकॉन्शियस माइंड आदेश म्हणून घेतं. लेसन तिसरा, निगेटिव्ह वर्ड्स इज इक्वल टू निगेटिव्ह रिझल्ट. या पुस्तकात लेखक वारंवार सांगतात, शब्दांमध्ये शक्ती असते. तुम्ही स्वतःबद्दल जे बोलता ते फक्त सेंटेन्स नसतं, ते तुमच्या माइंडसाठी प्रोग्रॅमिंग असतं. तुम्ही बोलताना हे वर्ड्स अवॉइड करा, माझ्याकडून होत नाही, मी अनलकी आहे, मी नेहमी फेल होतो, माझं नशीबच खराब आहे. या शब्दांऐवजी तुम्ही हे शब्द वापरा, मी शिकतोय, मी दररोज इम्प्रूव्ह होतोय, मी शांत आणि कॉन्फिडंट आहे, मी योग्य संधी आकर्षित करतोय. एका स्टुडंटला मॅथ्स जमत नव्हतं, तो म्हणतो, मला मॅथ्स येतच नाही. हे त्याचं फायनल स्टेटमेंट आहे. पण जर तो म्हणाला, आत्ता मला मॅथ्स अवघड वाटते, पण मी रोज सराव करून इम्प्रूव्ह होऊ शकतो, हे ग्रोथ स्टेटमेंट आहे. पहिलं वाक्य बंद दरवाजा आहे,
तर दुसरं वाक्य उघडलेली खिडकी आहे. लेसन चौथा, कल्पना करा आणि मन आधीच तयार करा. या पुस्तकातील खूप पॉवरफुल टेक्निक म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजेच जे आयुष्यात हवं आहे ते आधी मनात क्लिअर पाहायला शिका. कॉन्फिडंट स्पीकर व्हायचा आहे, सक्सेसफुल बिझनेस चालवायचा आहे, एक्झाम पास व्हायचा आहे, यूट्यूब चॅनल ग्रो करायचा आहे, तर आधी स्वतःला तसं इमॅजिन करा. जर कोणाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर रोज 2 मिनिटं स्वतःला इमॅजिन करा, कॅमेरासमोर कॉन्फिडंटली बोलताना, व्हिडिओ अपलोड करताना, कमेंट येताना, सबस्क्राईब वाढताना. हे मॅजिक नाही, पण हे तुमच्या माइंडला नवीन आयडेंटिटी स्वीकारायला मदत करतं. ज्या गोष्टीला तुमचं मन शक्य मानतं त्या गोष्टीकडे तुमची कृती हळूहळू वळायला लागते. लेसन पाचवा, फेथ म्हणजे फक्त भावना नाही, ती डेली प्रॅक्टिस आहे. अनेक लोक म्हणतात मला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे पण फील होत नाही, आणि इथे पुस्तक खूप प्रॅक्टिकल होतं. सेल्फ बिलीफ हा अचानक येणारा इमोशन नाही, तो दररोज तयार होणारा हॅबिट आहे. सेल्फ बिलीफ कसा तयार होतो? पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, स्मॉल प्रॉमिसेस पूर्ण करणं, डेली रिपिटेशन्स, प्रेयर किंवा अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि ऍक्शन घेणं. तुम्ही रोज स्वतःला सांगता मी रोज 20 मिनिटं बुक वाचणार, आणि तुम्ही खरंच ते करता. काय होतं, तुमच्या मनाला सिग्नल जातो, हा माणूस स्वतःचं बोलणं पाळतो, आणि तिथून कॉन्फिडन्स बिल्ड होतो. कॉन्फिडन्स मोठ्या सक्सेसने नाही, स्मॉल प्रॉमिसेस पूर्ण केल्याने तयार होतो. लेसन सहावा, भीती असेल पण ऍक्शन घ्या. या पुस्तकाचा एक मॅच्युअर लेसन असा आहे, सेल्फ बिलीफ म्हणजे भीती नाहीशी होणं नाही. सेल्फ बिलीफ म्हणजे भीती असूनही पुढे जाणं. आपल्याला वाटतं मला आधी कॉन्फिडन्स आला की मी सुरू करेन, पण ट्रूथ उलट आहे, तुम्ही सुरू करता म्हणून कॉन्फिडन्स येतो. पब्लिक स्पीकिंगची भीती आहे, छोट्या ग्रुप समोर बोला. व्हिडिओ बनवायची भीती आहे, पहिला छोटा रील रेकॉर्ड करा. बिझनेसची भीती आहे, छोट्या लेवलवर सुरू करा. याद राखा, ऍक्शन हा सेल्फ बिलीफचा पुरावा असतो. जितकी तुम्ही ऍक्शन घ्याल तितकं मनाला वाटेल हो मी करू शकतो. लेसन सातवा, स्वतःची इमेज बदला, आयुष्य बदलेल. या पुस्तकातील सर्वात पॉवरफुल लेसन, तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमची सेल्फ इमेज बदला. सेल्फ इमेज म्हणजे काय? तुम्ही स्वतःला आतून कसं पाहता. जर तुमची सेल्फ इमेज अशी असेल, मी ॲव्हरेज आहे, मी लोकांसमोर कमजोर पडतो, मी सक्सेसफुल लोकांसारखा नाही, तर तुम्ही त्याच लेवलवर राहाल. पण जर तुम्ही हळूहळू सेल्फ इमेज बदलली, मी डिसिप्लिन आहे, मी कॉन्फिडंट कम्युनिकेटर आहे, मी व्हॅल्यू क्रिएट करतो, मी शिकून ग्रो होणारा माणूस आहे, तर बिहेवियर बदलायला लागतं. तुम्ही जसं स्वतःला पाहता तसंच जग तुमच्याशी वागायला लागतं. चला, आता या पुस्तकातून 5 सिंपल डेली प्रॅक्टिसेस घेऊया. पहिली आहे, सकाळी 3 पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स बोला. उदाहरणार्थ, मी शांत आहे, मी सक्षम आहे, मी आज व्हॅल्यू क्रिएट करणार आहे. दुसरं आहे, निगेटिव्ह सेल्फ टॉक पकडा. जेव्हा मन म्हणेल होणार नाही तेव्हा लगेच बदला, मी प्रयत्न करेन आणि शिकेन. तिसरं आहे, रोज 2 मिनिटं व्हिज्युअलायझेशन करा, तुमचं गोल अचीव्ह झाल्यासारखं इमॅजिन करा. चौथं आहे, स्मॉल ऍक्शन घ्या. सेल्फ बिलीफ फक्त विचाराने नाही तर ऍक्शनने वाढतो. पाचवा आहे, झोपण्याआधी मनाला पॉझिटिव्ह आदेश द्या. म्हणजेच माझं मन शांत आहे, मी दररोज कॉन्फिडंट होत आहे. रिपीट गुड थॉट्स, टेक स्मॉल ऍक्शन्स, बिल्ड अ स्ट्रॉंग सेल्फ इमेज. जर या संपूर्ण पुस्तकाचा एकच सार काढायचा झाला तर तो असा आहे, देवाने, निसर्गाने किंवा जीवनाने तुम्हाला कमी बनवलेलं नाही, तुम्ही फक्त स्वतःबद्दल कमी मानायला शिकला. आणि गुड न्यूज काय आहे, जे शिकलात ते बदलू शकता. विचार बदला, शब्द बदला, सेल्फ इमेज बदला, ऍक्शन बदला, आणि मग तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. जर तुम्हाला ही बिलीव्ह इन युअर सेल्फची मराठी बुक समरी आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आणि अशाच प्रकारच्या मराठी बुक समरीज, सेल्फ हेल्प बुक्स, सक्सेस माइंडसेट, सबकॉन्शियस माइंड आणि मोटिवेशन वरचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आपल्या टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही स्वतःला कोणतं नवीन पॉझिटिव्ह वाक्य सांगणार आहात. लक्षात ठेवा,
जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतरच आहे. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर कोणतीही संधी तुमच्यासाठी पुरेशी ठरणार नाही. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद करा. निगेटिव्ह बोलणं बंद करा आणि स्वतःला रोज एकच गोष्ट सांगा. मी सक्षम आहे. मी शिकू शकतो. मी बदलू शकतो. मी भेटेन पुढच्या एका जबरदस्त बुक समरी सोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला नवीन दिशा द्या. धन्यवाद.